हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी गटारी अमावस्या स्पेशल मस्त झणझणीत असा गावठी पद्धतीचा मटण रस्सा बनवून तयार केलेला आहे. इथे मी झणझणीत असा तिखट मटण रस्सा तयार केला आहे. तसेच मिठाचे अळणी पीसेस व त्यामध्ये अळणी रस्सा ठेवलेला आहे. त्यासोबत ज्वारीची भाकरी व उकडलेले अंडे व कांदा लिंबू ठेवलेला आहे. आता इथे मी 1.25 किलो मटण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला 1 ते दीड चमचा हळद पावडर घालायची आहे. तसेच यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे मीठ घालायचं आहे. आपण अगोदर मटण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. कमीत कमी 15 ते 20 मिनिटे आपल्याला मटण मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घातल्यानंतर आलं व लसणाची पेस्ट घालायची आहे. इथे मी 2 चमचे आलं व लसणाची पेस्ट घातलेली आहे. तसेच यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस घालायचा आहे. तर हे सर्व घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या मटणाच्या पीसेसला हळद, मीठ, आलं, लसूण व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेऊया. आता इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. आता आपण मटणाची उकड तयार करूया. इथे मी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. आता कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता उकड काढतेवेळी इथे आपण आलं व लसूण वापरणार नाही, कारण आपण मटण जेव्हा मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे, तेव्हा आपण मटणाला आलं व लसूण लावलेलं आहे, त्यामुळे इथे मी घालणार नाही. आता कांदा छान लालसर झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला आपण जे मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालायचं आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता फुल फ्लेमवरती आपल्याला 1-2 मिनिटे हे मटण परतवून घ्यायचं आहे. आता आपण यावरती एक झाकण ठेवूया. इथे मी मटण मॅरिनेट केलेलाच टोप येथे ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. इथे मी अंदाजे 2 ग्लास पाणी या भांड्यामध्ये घालणार आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला फुलच ठेवायची आहे. आता 2-3 मिनिटे आपण हे असंच शिजवून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ह्या वरच्या भांड्यातील पाणी छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण हे भांडं काढून पाहूया. आता आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता या मटणाला पाणी सुटलेलं आहे. आता हे चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता यावरती जे भांडं ठेवून आपण पाणी गरम केलेलं आहे ते सुद्धा यामध्येच घालायचं आहे व मी साईडला दुसऱ्या पातेल्यामध्ये सुद्धा पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे हे 2 ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. आणखी 1 ते 2 ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे. आता मी जे साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यातीलच 1 ते 2 ग्लास पाणी मी यामध्ये घालत आहे. मटण शिजवते वेळी पाणी थोडंसं जास्त घालायचं, कारण आपल्याला जर अळणी रस्सा हवा असेल तर इथे मटण शिजवते वेळीच थोडंसं पाणी जास्त घाला. आता पाणी घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घेऊया व कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मटण व्यवस्थित शिजतं. आता आपण हे शिजवून घेऊया. आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. मोठे असतील तर 2च घ्या. तसेच अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. 1 मोठा चमचा खसखस घेतली आहे. 2 चमचे फुटाणा डाळ घेतलेली आहे. 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत व 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता पॅनमध्ये आपल्याला तेल वापरायचं नाही. अगोदर आपण सुकं खोबरं यामध्ये भाजून घेऊया. खोबऱ्याचा रंग थोडासा चेंज झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फुटाणा डाळ घालायची आहे. 1 मिनिटभर आपल्याला खोबरं परतवून घ्यायचं आहे व नंतर यामध्ये आपल्याला फुटाणा डाळ घालायची आहे. आता यामध्येच आपल्याला खसखस सुद्धा घालायची आहे. तर याला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटानंतर हे छान लालसर असं भाजलेलं आहे. आता हे सर्व आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे.
तर कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा भाजून घातल्यामुळे मटणाच्या रश्श्याची चव खूप छान येते, तसेच रस्सा दाटसर होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान लालसर असा भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया व हा कांदा सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता इथे आपण फक्त सुकं खोबरं, फुटाणा डाळ, खसखस व कांदा भाजून घेतला आहे. आता हे सर्व थंड झालेलं आहे. आता हे सर्व भाजलेलं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे व यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. आता इकडे आपली ही मटणाची उकड सुद्धा बनवून तयार आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे मटण छान असं शिजलेलं आहे. आता आपण मटणाच्या फोडणीची तयारी करूया. आता इथे मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी तेल घालायचं आहे. नॉनव्हेजसाठी तेल थोडंसं जास्त वापरावं लागतं. त्यामुळे इथे मी एक छोटी वाटी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये इथे मी 1 चमचा घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. तसेच 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे व 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता आपल्याला 1 मिनिटभर हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. मसाला तेलामध्ये 1 मिनिटभर आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आता इथे मसाला छान असा भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. तर वाटण घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. म्हणजेच एक 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. वाटण जर छान परतलेलं असेल तर रश्श्याला चव सुद्धा खूप छान अशी येते. आता इथे तुम्ही पाहू शकता या वाटणाला हळूहळू तेल सुटत आहे. हे वाटण आपलं छानपैकी परतलेलं आहे. आता आपल्याला 1-2 मिनिटे हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वाटण छान असं शिजलेलं आहे. या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही कुठलाही मटण मसाला वापरू शकता. आता हे आपण मिक्स करून घेऊया. तर इथे हा मसाला मी व्यवस्थित असा मिक्स केला आहे. हा मसाला आता छानपैकी परतवून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जी मटणाची उकड तयार केली होती त्यातील हा अळणी रस्सा घालायचा आहे. आता यातील थोडासा अळणी रस्सा मी यामध्ये घातलेला आहे व हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. अळणी रस्सा घातल्यानंतर आपल्याला हे परत एकदा 1-2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं विसळून घातलं होतं. आता हे आपण 1-2 मिनिटे शिजवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मसाला छानपैकी शिजलेला आहे. आता मसाला छानपैकी शिजलेला आहे. यामध्ये आपण मटणाची उकड घालूया. आता इथे तुम्ही हवी तर सर्व उकड या मटणाच्या रश्श्यामध्ये घालू शकता किंवा तुम्हाला जर अळणी रश्श्यातील उकडलेले पीस आवडत असतील तर तुम्ही ते तसेच ठेवा. आता इथे मी थोडेसेच मटणाचे पीसेस या तिखट रश्श्यामध्ये घालणार आहे. बाकीचे उरलेले मटणाचे पीसेस मी अळणी रश्श्यामध्येच ठेवणार आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आता रस्सा तुम्हाला कितपत हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी मिक्स करा. आता इथे मी थोडासा रस्सा जास्त पाहिजे त्यामुळे पाणी मिक्स केलेलं आहे. रश्श्यासाठी पाणी हे गरम करून वापरा. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व याला 1-2 मिनिटे शिजवून याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे मी 1 ते 2 मिनिटे हे मटण छान शिजवलेलं आहे. याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालूया किंवा कुठलाही मटण मसाला तुम्ही वापरू शकता. मसाला घातल्यानंतर हे परत एकदा आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आहे व गॅस बंद करायचा आहे. तर आपली ही मटणाची झणझणीत अशी रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. कुठलेही खडे मसाले वगैरे न वापरता ही एकदम सिंपल अशी मटण भाजी तयार आहे. आता आपण ताट वाढूया. इथे मी ताटामध्ये अगोदर मीठ ठेवलेलं आहे. नॉनव्हेज म्हटलं की लिंबू आणि कांदा आलाच. आता इथे मी लिंबू व कांदा ठेवलेला आहे. तसेच इथे मी तिखट रस्सा वाढण्यासाठी एक डिश ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला हे मटण वाढायचं आहे व तिखट रस्सा वाढायचा आहे. हा
एकदम झणझणीत असा मटणाचा तिखट रस्सा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला खूप छान असा लागतो. तर आता इथे साईडला मी एक वाटी ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला मटणाचे अळणी पीसेस व यामध्ये आपल्याला मटणाचा अळणी रस्सा ठेवायचा आहे. हा मटणाचा अळणी रस्सा सुद्धा शरीरासाठी खूप पौष्टिक असा असतो. तसेच लहान मुलांना सुद्धा हा सूप म्हणून तुम्ही पाजू शकता. आता इथे साईडला आपल्याला ज्वारीची भाकरी ठेवायची आहे. मी आज मटणासोबत ज्वारीची भाकरीच तयार केलेली आहे, ती ठेवली आहे. तसेच इथे साईडला मी 2 अंडी चिरून ठेवलेली आहेत. आता या अंड्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर व थोडंसं मीठ घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही मटण थाळी बनवून तयार आहे. इथे गार्निशिंगसाठी इथे मी थोडंसं पुदिन्याचं देठ ठेवलेलं आहे. तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे आपली ही झणझणीत अशी मटण थाळी बनवून तयार आहे. अगदी गावठी पद्धतीने हा मटण रस्सा बनवून तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असं हे मटण शिजलेलं आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत हा झणझणीत असा मटणाचा रस्सा एकदम भन्नाट असा बेत बनवून तयार झालेला आहे. अगदी गावाकडच्या पद्धतीने हा झणझणीत असा मटण रस्सा बनवलेला आहे. तर तुम्ही सुद्धा आजची ही झणझणीत अशी मटण रस्साची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही मटण रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.